नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मराठा आंदोलक जरांगे पाटलांना सर्वात मोठा धक्का. राजकीय वर्तुळात एकच खळबळ. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असताना आता मनोज जरांगे पाटील हे येत्या 20 जानेवारीला मुंबईत येत उपोषण करणार आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी सर्व मराठा समाजाला मोठ्या संख्येने आझाद मैदानावरती येण्याचं आवाहन देखील केलं आहे. त्यामुळे करोडोच्या संख्येने मराठे आता मुंबईमध्ये येणार असून सरकारने आमची सोय करावी, आता आरक्षण घेऊनच माघारी येणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र जसे जसे दिवस जवळ येऊ लागले आहेत तशा तशा जरांगे पाटलांच्या अडचणी वाढत असून नुकताच जरांगे पाटील यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून जरांगे यांनी 20 तारखेला मुंबईत येऊन आंदोलन करू नये यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याचिकाकर्ते हेमंत पाटील यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली असून जरांगेंनी 20 तारखेला मुंबईत येऊ नये आणि उपोषण करू नये अशा प्रकारची याचिका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ओबीसी आणि मराठा दोन्ही समाजानं आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी मागितली आहे. त्यामुळे मुंबईत देखील ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे आणि जर का हे दोन्ही समाज आमने सामने आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. 2 कोटी लोकांसोबत मुंबईत येणार असल्याचं जरांगेंचं वक्तव्य आहे. यापैकी 1 कोटी मराठा बांधव मुंबईत आले तर मुंबई वेठीस धरली जाऊ शकते. मुंबईच्या गतिमानतेवरती परिणाम पडेल. मुंबईकरांना याचा नाहक त्रास होईल. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरावर याचा परिणाम पडेल. त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनावर न्यायालयाने योग्य निर्णय घ्यावा असं हेमंत पाटील यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे. मात्र या याचिकेवरती आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.